काही, तुला माहिती ना कावेरी कशी आहे, असं काही. तू ते सगळं सोड बरं. तू मगाशी मला एक कविता वाचून दाखवणार होता. मी? हा ती भोके बरोबर पाठवलीये ती. ती वाच ना एकदा. ओके. सापड. नखशिखांत भिजली पाने, झाला पाऊस पाऊस, चातक सुद्धा हसला, तू नको ना अंत पाऊस. बघ वळून एकदा मागे, बघ वळून एकदा मागे, मी कधीची थांबून आहे. प्रेमाची वेस गुलाबी केव्हाची लांघून आहे. मी थांबून आहे वेड्या, मी थांबून आहे वेड्या, उगा नको ना धावूस. चातक सुद्धा हसला, तू अंत नको ना पाहूस. किती सुंदर म्हटलीस कविता. म्हणजे कावेरी म्हणते तसं मनात प्रेम असलं की कवितेचा सूर आपोआप सापडतो कविता वाचणाऱ्याला. असं तुझ्या मनात आहे का कोणी? काही नाही ग, मला येतात कविता वाचता. मी असंच काकूंना त्रास देत होतो म्हणून तशी वाचली. अच्छा, म्हणजे मनात कोणी नाहीये का? तसं नाही, खरं तर ना माझ्या मनात खूप गर्दी आहे. त्यातली कोणीतरी एक निवडता येत नाहीये मला. थोडा कन्फ्युज्ड आहे. अरे आपण मागे डिस्कस केलं तसं एक गोष्ट लक्षात ठेवा, आमचे जे सगळे कॅफेज आहेत ना माहेरचा चहाचे, ते सगळे अतिशय पारंपरिक पद्धतीने केलेले आम्हाला आवडतात. म्हणजे कसं आम्ही ते परंपरेला खूप जपतो ना, त्याच्यामुळे तिथली सर्व्हिस सुद्धा आम्हाला पारंपरिक पद्धतीने केलेली हवी असते. त्याचबरोबर किंवा इथलं मेनू कार्ड असेल, बसायची व्यवस्था असेल, सगळं अगदी पारंपरिक पद्धतीच लागतं. काय आदित्य, बरोबर आहे ना? हो काकी, तू म्हणशील तसं. माझं म्हणणं एवढंच आहे की तुला तुझं तुझं असं स्वतःचं मत असावं, पण आपल्याला फ्युचर मध्ये त्रास व्हायला नको याची काळजी आपल्याला घ्यायला हवी ना. ठीक आहे, मग आपण हे सगळं फायनल समजूया आणि पुढे जाऊया का? हो मॅडम, तुम्ही म्हणाल तसं, आमची काहीच हरकत नाही. एक मिनिट. मला एक डाऊट आहे. काय? नाही म्हणजे मी तुमचा प्रोफाईल बघितला आणि तुम्ही आतापर्यंत ज्या काही साइट्स केल्यात त्यामध्ये अशा प्रकारचं काम कुठेही केलेलं नाहीये. त्यामुळे मला काय वाटतं ना की तुम्ही मला काही डिझाईन्स पाठवा, मी एकदा नजरे घालून घेतो आणि मग आपण फायनलाइज करूयात. हो, पण आदित्य याने आपल्या बरोबर आधी काम केलंय, त्यांनी इतर कॅफे डिझाईन केलेत आणि आपल्याकडेही त्यांनी पूर्वी काम केलेलं आहे. हो, केला असेल, पण रिस्क कशाला घ्यायची ना. एकदा बघूया ना काय होतंय ते. सर सॉरी, पण मी सुद्धा यांची काही डिझाईन्स बघितली, खूप छान केलेत त्यांनी. नाही कावेरी, तू बघितलं असशील, पण अप्रुव्हल मात्र मी देणार आहे ना. आणि जर अप्रुव्हलची साईन मी करणार असेल तर
मग मला ते दाखवणं अपेक्षित आहे ना कावेरी? हो. मग मी बघेन. आणि जर का अप्रुव्हलची साईन मी करणार असेल तर ते डिझाईन्स मला दाखवणं अपेक्षित आहे ना कावेरी? हो. मग मी बघेन. तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? नाही नाही, काही हरकत नाही. मी तुम्हाला डिझाईन्स देईन, पण आपलं जे काम आहे ते थोडंसं पुढे जाईल, बाकी काही नाही, काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम. मग ठीक आहे, मी डिझाईन्स रेडी करतो आणि त्या रेडी झाल्यानंतर पुढल्या मीटिंगला तुम्हाला दाखवतो. मग आपण बजेट वगैरे फायनल करूयात, नाही का? येऊ मग मी. ओके, चल. थँक्यू सो मच. थँक्यू. आदित्य, काय होतं हे? काय झालं? अरे आदित्य आपले नेहमीचे आर्किटेक्ट आहेत ते, आणि त्यांनी याआधी आपल्यासाठी काम केलंय, म्हणजे ऑफिस त्यांनीच डिझाईन केलंय. काकी तुझ्यासाठी नेहमीचे असतील, पण माझ्यासाठी हे सगळं पहिल्यांदाच आहे. आणि आता मी राजवर्धनच्या पोस्टवर बसलोय, तर काहीतरी काम करायला हवं ना काकी मला. नाहीतर राजवर्धनच्या खुर्चीवर नुसतं बुजगावणं बसवलंय असं वाटेल लोकांना. सर, त्यांच्या काही डिझाईन्स आहेत माझ्याकडे, मी तुम्हाला दाखवू का? म्हणजे आपल्याला उशीर होणार नाही. तुझ्याकडे त्या डिझाईन्स ऑलरेडी आहेत, तर मला दाखवायला हव्या होत्या ना? मी मॅडमना दाखवल्या होत्या डिझाईन्स आणि त्यांना आवडल्या होत्या. नाही, काकीला आवडल्या असतील डिझाईन्स, पण मी इथे आहे तर मलाही दाखवायला पाहिजे ना कावेरी. नाही, उद्या जर मला कोणी काही विचारलं तर मला माहिती असायला हवं ना मी काय अप्रूव्ह केलंय ते. म्हणून म्हणतोय. येतो मी. मॅडम, मला कॅश कलेक्शनला जायचंय, शिवाय एका कॅफेला भेट सुद्धा द्यायला जायचंय. या पेपरवर तुमची सही हवी होती. हा कावेरी, तू एक काम कर, तू ना काही ब्लँक शीट्स असतील त्या मला दे, म्हणजे मी त्या सगळ्यावरती सह्या करून ठेवतो, म्हणजे प्रत्येक वेळेला तुला थांबायला नको माझी सही घ्यायला. अहो नाही मॅडम, अशा एखाद्या शीटवर रक्कम न भरता तुमची सही कशी घेणार? काय हरकत आहे कावेरी? अगं तू आहेस ती, माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास. ब्लँक शीट्स आहेत का? आहेत, त्याच्यातच आहेत. अरे हो, या ठीक आहे, सही करून देते तुला. अजून एक करून ठेवते. घे. ठीक आहे, येते. हो.